आपल्यासोबत कधीकधी अशा काही घटना घडतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण त्या अशा असतात ज्या आपल्याला वाईट काळाची चाहूल देत असतात. त्या घटना म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या काही मोठ्या बदलांचे किंवा अडचणींचे संकेत असू शकतात. प्राचीन भारतात महान विद्वान आणि राजनैतिक गुरु म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडणी केली आहे. त्यांच्या मते काही खास घटना आणि बदल आपल्या आयुष्यात गंभीर संकटाचं आगमन दर्शवतात. हे संकेत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. आपल्या घरामध्ये आरशाचं अचानक फुटणं हा एक महत्त्वाचा अशुभ संकेत मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार आरसा हा केवळ सौंदर्यासाठी नाही, तर त्याचे दाराशी संबंधित काही संकेत असतात. घरातील आरसा फुटला तर हे एक वाईट काळाचे चिन्ह समजले जाते. याचा अर्थ असा होतो की एखादं संकट किंवा आपत्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. आचार्य चाणक्यांनी देखील आपल्या नीतिशास्त्रात याचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की अशा प्रकारच्या घटना कोणत्या ना कोणत्या संकटाची नांदी असू शकतात, ज्यामुळे घरात मानसिक तणाव वाढतो. तुम्हाला जाणवत असेल की कधीकधी घरात अचानक भांडणं वाढतात, तणावाचे वातावरण निर्माण होतं. ज्या घरात पूर्वी प्रेम, स्नेह आणि आनंद होता, तिथे आता प्रत्येक गोष्टीवरून विवाद होत आहेत. आचार्य चाणक्यांच्या मते हे अशुभ संकेत आहेत. जर घरातील सदस्यांमध्ये मतभेद आणि भांडणं वारंवार होऊ लागली तर ते अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात मोठं संकट येण्याची शक्यता आहे. हे संकट केवळ आर्थिक नसून कौटुंबिक तणावाचंही असू शकतं. त्यामुळे आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. तुळशीचं रोप हा आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं आणि ती केवळ एक रोप नसून देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मात्र जर तुळशीचं रोप सुकू लागलं तर ते देखील एक अशुभ लक्षण समजलं जातं. आचार्य चाणक्यांच्या विचारानुसार तुळशीचं सुकणं म्हणजे आर्थिक संकट येण्याचं एक स्पष्ट चिन्ह आहे. आर्थिक समस्या, कर्ज किंवा उत्पन्नात घट अशा गोष्टी घडू शकतात. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की तुळशीचं रोप जितकं चैतन्यशील असतं तितकीच आपल्या घरातील समृद्धी वाढते आणि त्याच्या सुकण्यामुळे घरातील सकारात्मकता कमी होऊ लागते. घरातील दिवा किंवा दीपक अचानक मावळला तर तो देखील वाईट काळाचा संकेत आहे. घरातील प्रकाशाने नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकवली जाते, मात्र दीपक मावळल्याने नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. हा इशारा घरात येणाऱ्या अडचणी आणि संघर्षांचा असतो. त्यामुळे घरात दिव्याचा प्रकाश नेहमी टिकवावा आणि अशा घटनांपासून सतर्क राहावं असं आचार्य चाणक्य सांगतात. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या पक्ष्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसून येत असतील तर ते देखील गंभीर संकटाचं लक्षण मानलं जातं. उदाहरणार्थ, कावळ्याच्या अचानक कर्कश आवाजात ओरडणं किंवा घराजवळ अचानक खूप पक्षी जमा होणं अशुभ असू शकतं. आचार्य चाणक्यांच्या मते निसर्गातील हे बदल भविष्यात घडणाऱ्या अडचणींचा संदेश असतो. आपल्या घरातील कपडे, विशेषतः धार्मिक कार्यात वापरली जाणारी वस्त्र अचानक जर फाटली किंवा खराब झाली तर ते आर्थिक अडचणींचं सूचक आहे. अशा वेळेस आर्थिक नियोजनात अधिक काळजी घ्यावी, कारण भविष्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता असू शकते असं चाणक्यांनी सांगितलं आहे. आचार्य चाणक्य यांच्या शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर एखादं जळलेलं घर, रडणारी लोकं किंवा पाण्यात बुडणं यासारखी दृश्य दिसत असतील तर ते देखील वाईट काळाचं संकेत असू शकतात. अशा स्वप्नांमुळे मानसिक तणाव वाढतो आणि भविष्यातील समस्या जवळ येण्याचे संकेत मिळतात. तुमच्या घरात जर पाळीव प्राणी असतील आणि ते पाळीव प्राणी, विशेषतः कुत्रं, जर अचानक विनाकारण ओरडू लागलं किंवा त्याचं वर्तन असामान्य झालं तर ते अपशकुनी घटना येणार असल्याचं लक्षण असू शकतं. चाणक्यांच्या मते प्राणी निसर्गातील बदलांना आणि नकारात्मक शक्तींना ओळखतात. त्यामुळे त्यांच्या वर्तनातील बदलांवर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चाणक्यांनी सांगितलेलं आहे की जर पूजेसाठी वापरलेली फुलं किंवा हार अचानक गळू लागली तर ते देखील अशुभ मानलं जातं. देवाच्या पूजेत वापरलेल्या फुलांना विशेष महत्त्व आहे. त्याचं अचानक गळणं म्हणजे घरातील शांतीला धक्का लागणार असल्याचं लक्षण असू शकतं. या संकेतांवर विचार करताना आपल्याला आपल्या घराची आणि आजूबाजूच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. लहान सहान अशुभ घटनांकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे, कारण त्या आपल्या जीवनात मोठ्या समस्यांचं प्रारंभिक संकेत असू शकतात. आपल्या घरातील वातावरणात काही बदल जाणवले तर त्यावर त्वरित उपाययोजना करायला हवी.
या संकेतांवर आपण काही उपाययोजना करू शकतो, जसं की तुळशीचं रोप नव्याने लावणं, घरात नियमित पूजा करणं, घरातील अव्यवस्थित गोष्टींची साफसफाई करणं आणि घरातील आरशाची योग्य दिशा निश्चित करणं. तसंच वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींचा अवलंब केल्यास अशा अशुभ संकेतांपासून आपण दूर राहू शकतो. या सगळ्या उपायांबद्दल आणि आचार्य चाणक्यांनी दिलेल्या या शास्त्राचा सखोल विचार केल्यास आपलं जीवन अधिक सकारात्मक आणि संकटांपासून सुरक्षित राहू शकतं. आपल्या जीवनात कधीकधी आपत्ती येणं अपरिहार्य असतं, मात्र त्याची पूर्वतयारी करून संकटांचा परिणाम कमी करता येतो. आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे की संकट टाळता येत नाही, मात्र त्याचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. जर आपण कोणतंही अशुभ लक्षण आपल्या घरात किंवा जीवनात अनुभवलं तर त्यावर त्वरित उपाययोजना करायला हवी. घरातील नकारात्मकतेला दूर करण्यासाठी नियमित पूजा, मंत्रजप तसेच वाईट शक्तींचे निराकरण करणारी वस्त्र आणि उपकरणं यांचा वापर करणं उपयुक्त ठरू शकतं. तुम्ही पण या गोष्टींची काळजी घ्या आणि काही शंका असेल तर आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.